नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। अलिबाग रोहा मार्गावरील वढाव खानाव साकव कोसळला। गलथान पद्धतीने काम करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा ठेकातोड कारभार उघड। अलिबाग तालुक्यातील अलिबाग रोहा मार्गावर वढाव ते खानाव दरम्यानचा साकव सोमवार दिनांक 3 रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। या साकवाचा कोसळलेला भाग म्हणजे केवळ बांधकामातील निष्काळजीपणा नव्हे तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बेफिकीर आणि भ्रष्ट कारभाराचं जिवंत उदाहरण आहे। या दुर्घटनेमुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत। रोजचा प्रवास करणाऱ्या नागरिकांना आणि शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करायला लागत आहे। पावसाळा संपूनही साकवाच्या दुरुस्तीचं काम सुरू न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित होणार का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे। अपघाताच्या वेळी एक दुचाकी साकवावरून जात असताना सुदैवाने चालक थोडक्यात बचावला तर दुसऱ्या एका वाहन चालकाला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे। जीव वाचले हे नशीब, पण शासनाच्या निष्क्रियतेमुळेच नागरिकाचा जीव मुठीत धरून ते जगत आहेत, हे तितकंच भयावह वास्तव आहे। स्थानिक प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असले तरी केवळ घटनास्थळी भेटी देऊन फोटो सेशन केल्याने प्रश्न सुटणार नाही। जनतेच्या संयमाची परीक्षा घेणाऱ्या या विभागावर आता कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। हा साकव केवळ कोसळलेला पूल नाही, तो शासनाच्या दुर्लक्षाचा, भ्रष्ट ठेकेदार प्रशासकीय संगनमताचा आणि नागरिकांवरील अन्यायाचा पुरावा आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी निलेश फुंडेंसह तृप्ती भोईर, अलिबाग। हेलो हेलो टू व्हीलर वाला आहे ना, पोचला टोकाला आणि पहिला बोल